नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल सांगळे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण मिरचीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. इथं शिमला मिरचीचं प्लांटेशन झालेलं आहे. पूर्ण शेडनेटमधला प्लॉट आपल्याकडे आहे. मित्रांनो, काय होतं आहे की आपण प्लॉटचं नियोजन करत असताना बऱ्याच वेळा थ्रिप्स, तुडतुडे, पांढरे माशी यांचा अटॅक आणि त्यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात राहतोय. त्या कारणास्तव काय होतं की आपल्या बऱ्याच ठिकाणी तुम्ही आता इथं बघू शकता, बऱ्याच ठिकाणी पानं गोळा होऊन जातं आणि नंतर हेच पानं तुम्हाला व्हायरसला वाट मोकळी करून देतं किंवा मग इथं व्हायरस नंतर धावून येतो. तर हा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण सुरुवातीपासून इथं प्रयत्न करणार आहोत. हा प्रॉब्लेम नंतर वाढू देखील नाही म्हणून मी काही ट्रीटमेंट तुम्हाला सांगणार आहे. त्या ट्रीटमेंट तुम्ही खालीलप्रमाणे फॉलो जर केल्या तर हा प्रॉब्लेम तुम्हाला कमी दिसेल आणि तुमचा जो खरडा माल आहे तो कमीत कमी राहील. मित्रांनो, अशा प्रकारे जर कुठं थ्रिप्सचं चाटलेलं वगैरे जर असेल, यात काय होतं की पानातलं अन्नद्रव्य शोषलं जातं आणि नंतर व्हायरससाठी हेच पानं प्रादुर्भाव करतात आणि हे ट्रान्समिट कशाद्वारे होतं? पांढरी माशीद्वारे. पुढं वाढू नये म्हणून आपण काय करणार आहोत, इथं झायपेन अल्ट्रा म्हणून पारिजात कंपनीचं प्रोडक्ट आहे, त्याचं आपण इथं नीमसोबत कॉम्बिनेशन घेऊन एक फवारणी करणार आहोत. त्याचबरोबर इथं आपण कार्बोसल्फान म्हणजे आपलं मार्शल आणि त्याला कॉम्बिनेशन रोगर याचं देखील आपण एक स्प्रे करणार आहोत, जेणेकरून हा प्रॉब्लेम आपला पुढं वाढणार नाही आहे. आणि इनिशियल स्टेजला आपण याला प्रोपेक्स सुपर देखील दिलेला आहे, क्युरॅक्रॉन देखील दिलेला आहे. आणि हा पुढं वाढू नये. काय होतं की फुलोऱ्यामध्ये आपण थांबला वगैरे हे म्हणजे जास्त हाय मॉलिक्यूल असलेले, उदाहरणादाखल प्रोपेनोफॉस घटक असलेले मॉलिक्यूल आपण फुलोऱ्यामध्ये मारू शकत नाही. त्यासाठी आपण इथं मॉलिक्यूल चेंज करून घेणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने फिप्रोनिल आणि इमिडा घटक असलेले हे मॉलिक्यूल आपण इथं जास्त प्रमाणात वापरतो. त्याचबरोबर यमराज देखील आपण इथं चांगल्या प्रमाणात वापरतो. त्यानं काय होतं की हा प्रॉब्लेम नंतर वाढत नाही आणि आपला प्लॉट व्यवस्थितरित्या राहतो, खरडा माल निघत नाही. तुम्हाला देखील अशीच नवीन माहिती हवी असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. मी प्रत्यक्ष प्लॉटवर येऊन तुम्हाला मार्गदर्शन करेल. धन्यवाद.